मराठी स्टोरी उपकार. एका गावात एक शेतकरी राहत होता. त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह शेतात कष्ट करून होत असे. एक दिवस त्या शेतकऱ्याला रस्त्यावर एक लंगडणारा गिधाड दिसले. त्याच्या पायाला दुखापत झाली होती. शेतकऱ्याला त्याची दया आली आणि तो गिधाडाला उचलून आपल्या घरात घेऊन गेला. त्याने त्याच्या जखमा धुवून त्यावर औषध लावले. गिधाडाला खायला दिले आणि त्यावर बरे होईपर्यंत सांभाळले. काही दिवसांमध्ये गिधाड पूर्ण बरे झाले आणि आभाळात पुन्हा उडू लागले. गिधाडाने शेतकऱ्याचे मनापासून आभार मानले आणि उडून गेले. काही दिवसानंतर शेतकऱ्याच्या शेतात पीक चांगले आले. पण एका रात्री अचानक आकाश गाळवंडले, विजा कडकडू लागल्या आणि मुसळधार पाऊस पडू लागला. शेतकऱ्याला वाटले की पिके वाया जातील. त्याच वेळी तोच गिधाड शेतकऱ्याच्या घरी परत आले. त्याने मोठ्या आवाजात ओरडून इशारा दिला. शेतकरी गिधाडाचे इशारे समजून शेताजवळ धावला. त्याला समजले की नदीला पूर आला आहे आणि पिके वाहून जाणार आहेत. त्याने ताबडतोब उपाययोजना केली आणि आपले पिके वाचवले. त्यावेळी त्याला कळले की ज्या प्राण्याला त्याने मदत केली होती त्यानेच आज त्याचे शेत वाचवले. कथा संदेश. आपण कोणाला मदत करतो त्याचा उपकार कधी ना कधी आपल्याला परत मिळतोच. दयाळूपणा आणि निस्वार्थी मदत हाच खरा माणुसकीचा धर्म आहे. मित्रांनो, ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.